ही मुलांची खुशी आनंद वेगळाच आहे. आणि इकडे सर देखील आमचे व्हिडिओ करत आहेत. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मंडळी आता जायला निघालो ते म्हणजे मालेगावला शाळेमध्ये. आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्लेग्राऊंड बसलोत मालेगावच्या स्कूलमध्ये, त्यानंतर मिरचुली. सो त्यासाठी आता सर वगैरे आले आहेत, मित्र देखील आलेले अमोल. सो आम्ही आता निघतो जायला. चला जाऊया, तिकडे उद्घाटन आहे आपला. सो निघूया आपण जायला. आता त्याला मित्राला पण तुम्हाला दाखवतो. बाकी एक गाडी गेली पुढे, आता आमची एकच गाडी पाठीमागे बघतो. इकडून पाठं लागतं असलं ना. इकडे मित्र आहे अमोल भाई आणि इकडे राजेश भाई आहे. सो चला आता आपण इथे मालेगाव शाळेत कशा डायरेक्ट माहिती आहे. आपण जे प्लेग्राऊंड बसवलं त्याचं उद्घाटन आहे. हे बा आपला मित्र. आणि आता कॅमेरा देखील इकडे बाहेर काढलेला आहे. सो कॅमेरा सेटअप करून घ्या तुम्ही. चला काय आता आपण पोचलो मालेगाव स्कूलमध्ये, शाळेमध्ये, ZP शाळेमध्ये. सो चला इकडे सर वगैरे आलेत. हे बा हा ते पेंट मारून घेतलं त्यासाठी ना आपण. बाप आतमध्ये बसवलं त्यांना. चला गाईस, तुम्ही इकडे पाहू शकता. इकडं स्वागतसाठी ना किती छान असं डेकोरेशन केलं ना, पूर्ण इको फ्रेंडली. हे बघा इकडं आपलं पानं आहेत ते म्हणजे अशोक झाड, त्यांचं फुलं देखील किती छान असं बनवलं. सो ना तिकडे आतमध्ये या, जाऊया. इकडं सर ना फोटो काढतात. तर पहा, आज आपल्या इथे फाउंडर आहेत शासकीय अँड लाईफ लॉंग टीचर आहे संस्थेचे फाउंडेशनचे. तर त्यांच्या माध्यमातूनच आपल्या हे शाळेसाठी जे आलेले आहे, बघता ना बाहेर ते आपलं प्लेग्राऊंड जे आलेलं आहे, तर यांच्या माध्यमातूनच ते आपल्या सुदाम भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून मदतीनं हे आपल्या शाळेसाठी आलेलं आहे. तर खास आपण त्यांच्या एक टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं एक कडक प्रोडक्ट आलेले आहे. चला आता इकडे ना सरांचं इकडे स्वागत करणार सर्व सर इकडे. तर आपण स्वागत करणार आहोत. तर पहिलं स्वागत करणार आहोत. काय इकडे तर सर्वांचं स्वागत केलेलं आहे आता इकडं सरांनी आणि मॅडम म्हणजे तर वहिनी इकडे. तर आता तसं छानसं सर्व गेस्टचं स्वागत झालेलं आहे. चला इकडे ना खूप छान असं डान्स देखील केलेलं आहे मुलांनी इकडे. सो बघू चला आता बाहेर तर अजून गेलो ना आपण. सो बाहेर देखील आपण बाहेर देखील उभं आपल्याला. सो हार वगैरे लावतो आपण नेम प्लेटला. त्यानंतर बघूया बाकी मुलांचे फोटो वगैरे आहेत. सर्वांनी इकडे थँक्यू म्हणून असं लिहून एक पत्र बनवलं आहे. सो ग्रीटिंग कार्ड होऊ शकता तुम्ही. इकडे आता मुलांनी सरांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवून आणले आहेत. आता तेच सर्व मुलं आता ग्रीटिंग कार्ड सरांसाठी देत आहेत. चला आता इकडे सरांकडून आणि मॅडमकडून देखील ग्रीटिंग कार्ड देत आहेत. त्यांना उद्घाटन करायला घेतलं आहे. आता सर पहिल्यांदा ना हार लावत आहेत नेम प्लेटला. त्यानंतर नारळ देखील फोडायचे. हो
सर देखील आमचे ना नारळ फोडत आहेत. सरांनी हार लावला आता आमचे सर नारळ फोडत आहेत. उद्घाटन म्हटलं तर आम्ही अशाच प्रकारे साजरा केला तो. हो चला या चला इकडे ना. आता उद्घाटन झाल्यानंतर मुलांच्यावर एक दोन तीन फोटो देखील काढले आम्ही सर्वांनी. सो कॅमेऱ्यामध्ये देखील फोटो येते कारण का हां आतमध्ये घेऊन त्यांचा मग येते नाही ना. हां चला आता सर्व मुलं एकदम बाहेर येणार आहे केक करून आणि सर्वजण आता आपले प्ले ग्राउंड आहेत मुलांचे खेळणे आहेत त्याच्यावरती बसायला येतील. या 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 जोरात जा आणि तिथं बसायला जा. काय केलं झोक्यावर बसा काय केलं त्याच्यावर बसा प्ले घसरून जा जा जोरात जा जा धावत जा जा धावत हा जा बसा जा हा जा. ते बघा ओपनिंग फायनली झाली आहे. मुलांना बसायला भेटलं आहे. मुलांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद पाहू शकता. खूप छान असा आनंद आहे आणि मजा देखील तेवढी वाटते मुलांना. हे पहा इकडे देखील बसलेत. सो हे बघा घसरगुंडीवरती बसलेत झोकाल्यावर बसलेत आणि त्यानंतर गोलचक्कर तिकडे देतात. मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद किती पाहते तुम्ही. हे बा दोघे बसले. हे बा झोक्यावरती दोघे बसले आहेत. हे बघा आणि घसरगुंडीवरती तुम्ही पाहू शकता. सो गोलचक्र अंगणवाडी देखील आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि अंगणवाडी मुलं देखील आहेत. सो मुलांसाठी आपण देखील नाश्ता आणलेला आहे अंगणवाडीला देखील. सो बघूया आणि इकडं अंगणवाडीतली मुलं आहेत सर्व. सो काय तुम्ही फायनली बघितलं असेल खूप छान असे मजा देखील आली आहे मुलांना. आनंद खूप आहे आणि एकदम खुश झाले सर्वजण. तर इकडे सर देखील आता फोटो काढतात. आता थोडक्यात आपण देखील सर्वजण फोटो काढूया. एक फोटो काढणं येतो. त्यानंतर आपण मुलांना जो आपण खायला आणला नाश्ता आणला आहे मुलांसाठी तो देखील आपण देणार सर्वांसाठी. सो आपण मुलांना खायला वेळ आणला तो पण आपण थोड्या वेळ देऊन टाकू. हां वाटप करू खाऊ. चला हे पहा इकडे तुम्ही पाहू शकता खूप छान असा आनंद झाला आहे मुलांना. आणि आता इकडे अमोल एक फोटो देखील काढतो सर्वांचा. इकडे सर्वांनी कॅमेराकडे बघा. चला इकडे आता ना फोटो देखील काढायला तिकडे देखील फोटो तिथे झोक्याच्यावर देखील फोटो काढायला. चला हे पहा इकडे बाबांनी देखील खायला घेतलं आहे. सो राजेशबाईंनी हां सर्वांनी घेतलं आहे. हे बघा अमोलबाईंनी देखील खाऊ घेतलं आहे. चला झालं ना. चला हे बघा आपण सर्व खाऊ मुंबईवरून पार्सल आणलेलं आहे. सर पॅकिंग करून आणलं आहे बॉक्स. चला आता सर्वांना मुलांना खाऊ वाटप करूया आता. आणि गाई जिकडे तुम्ही पाहू शकता पुन्हा हँडमेड सर्व साहित्य बनवलं आहे मुलांनी. इकडे बघा हे कप पाण्याचा कप त्याचा कसं यूज केलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इकडे हे पहा इकडे हा फोटो पण खूप छान लावला ना. हे पहा इकडे फोटो. त्यानंतर इकडे माली देखील बघा कशा बनलं. सो इकडे नारळाचा उपयोग कशा प्रकारे केला ते तुम्ही पाहू शकता. अच्छा कपडे बदलणार आहे का. कपडे पण बदलतं का. अच्छा हे पहा कपडे पण बदलतो. हे पहा इकडं तुम्ही पाहू शकता कपडे पण चेंज होतात. किती छान म्हणलं ना. सर्व हँडमेड हो मुंबईमध्ये नाही बघायला भेटणार सर्व असं. हां आणि नारळाचा उपयोग किती छान केला बघा नारळाचा. अच्छा पिस्ताचे जे कव्हर असतं वरचं हो ते बनवलंय त्याच्यापासून बनवलंय. कागदाचं आहे अच्छा हे कागदाचं हे पूर्ण कागदपासून बघा कसं बनलं. फलं सीताफळ बनवलेलं आहे. इकडं आंबा आहे ना ह्यो आंबा पण बनवलाय कागदापासून सर्व. आणि हे नारळाचं उपयोग ना हां राख्या देखील आहे पहा मुलांनी कशा बनवल्यात छान बनवल्यात ना. आता इकडे आपल्या वहिनी राख्या देखील दाखवते बघा. दिवे पण बघितले. हां दिवे पण छान आहेत. सजवलं छान. सो गाई जिकडे तुम्ही पाहू शकता मुलांना सर्वांना खाऊ वाटप देखील केलंय. हे तुम्हाला आवडलं का मुलांना खाऊ. सर्वांना आवडलेलं आहे. चला फायनली काय आता आपण देखील इथून निघूया मालेगावमधून. आणि आता आपण जाणार ते म्हणजे मिरचोली शाळेमध्ये. चला आता पटावड इथं निघून जाऊ. नाही जास्त जाऊ. खूप 1:30 वाजता आता ना 1:30 वाजता. चला 1:30 वाजता म्हणजे आपण कमी जाऊन कॉमर्स होते जेवायला इथं आपण 2:30 ते 2:45 पर्यंत पोहोचलो पाहिजे. त्या हिशोबात आपण कार्यक्रम करूया. खूप वेळ केला इथे का सरांना देखील मजा आली होती तेवढी तिथे मुलांच्यावर खेळायला. मुलं हे पहा तुम्ही इकडे सगुणा बागेतून देखील बस येत आहेत. हे पहा इकडे समोरच सगुणा बाग देखील आहे. सो तुम्हाला देखील माहीतच असेल. जर नसेल माहिती तुम्ही बघितलं 1 किलोमीटर नाही आता जवळच आहे.
चला काहीच फायनली आता आपण पोचलो मिरतुली शाळेमध्ये. पाठीमागे शाळा तुम्ही पाहतो. स्वतः आपण तिथे देखील मस्त छान असं कार्यक्रम करूया, उद्घाटन देखील करूया. पहिल्यांदा मी आता एकदा गाडीमधून साखळी वगैरे घेतो. स्वयंपाक इकडे नाश्ता वगैरे आम्ही आणलं आहे मुलांसाठी, तो देखील आपण वाटप करणार आहोत. सो इकडं रात्री नाव काढलं, जो मित्रांनी खूप छान असं नाव काढलं. रात्री जवळ आम्ही 8:30-9 वाजले आम्हाला नाव काढून. तुम्ही पाहू शकता नाव जो काढलं आहे तो म्हणजे आपला मित्र संभाजी पतारे सरांनी नाव काढलेलं आहे. सरांचं स्वागत वगैरे करत इकडे आहेत मॅडम देखील आहेत. मॅडम स्वागत करणार सरांचं. तेव्हा इकडे गावाला देखील आहेत. सो आतमध्ये बरीच जणं बसलेले आहेत. सो इकडे सर वगैरे बसले आहेत. प्राध्यापक या नात्यानं सर्व विद्यार्थ्यांकडून शाळा व्यवस्थापन समितीकडून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणून हातच घ्यावे म्हणजे काय, कविता तात्पर्य काय होतं तर देणारे देत असतात, त्यांची कृती त्यांच्या मनातला उदारपणा तो आपण घ्यायचा आहे. आणि या वयात त्यांनी आपल्यासाठी खेळायला अतिशय छान साधनं दिलेली आहेत. आणि खरंच सर तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे की आजची मुलं आहेत ना फक्त मोबाईल मध्ये घरी गेल्यानंतर खेळतात. त्यांची शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. आणि आपण जे साहित्य दिलं आहे ते इतकं छान साहित्य आहे की त्यामुळं मुलांची शारीरिक हालचाल खूप चांगल्या प्रकारे होणार आहे, त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आपल्या देशाचे नागरिक सुदृढ होणार आहेत. असं अतिशय सुंदर साहित्य आपण आमच्या मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणूनच मी मुलांना सांगितलं की देणाऱ्याचे हात घ्यायचे. म्हणजे मुलं आज तुम्हाला पाहताय की तुम्ही हे देताय आणि मोठे होऊन आमची मुलंही असेच चांगले आपल्यासारखे अधिकारी पदाधिकारी होणार आहेत आणि पुढच्या पिढीला तुमच्याकडून जे देण्याची वृत्ती आहे ते वृत्ती ते घेणार आहेत. एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. आपण आजच्या शाळेमध्ये आला तर मी विनंती करतो, आज माझे बाबा पण इथं आलेले आहेत, त्यांचा वाढदिवस आहे आणि नेहमीच त्यांचं आमच्याकडे कुटुंबाकडे आमच्या शाळेकडे नेहमी लक्ष असतं. त्यांना विनंती करतो की जे सरोज दारूवाला साहेब आहेत की त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीनं त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री विकास टोपीतानी सरोज बिल्ली मोरिया या साहेबांचं शाल श्रीफळ देऊन शाळेच्या वतीनं सत्कार करायचा आहे, आशीर्वाद द्यायचा आहे आम्हाला. चेहऱ्यावर खुशाली पाहून फारच आनंद वाटला आणि आम्हाला असं विनंती आहे की तुम्ही सगळी प्लेग्राऊंडची वस्तू वापरायची, खूप मजा करायची त्याची आणि फोनमध्ये कमी हे द्यायचं, फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्ती पाहिजे आजच्या पोरांना, एवढंच. ही जो प्लेग्राऊंड आहे ही एक असोसिएशन आहे स्वित्झर्लंडमधील. ती लोक त्यांच्या शाळामध्ये सगळं ती लोक पैसे घेते आणि इथे स्कूलच्या साठी ती लोक करते. आता दगडू सुदाम सर्वसाहेबच्या आम्ही किती आता ठेवले सगळे स्कूलमध्ये 50+ आम्ही स्कूलमध्ये हे ठेवलं आहे. कशासाठी पोरे लोक आज
तो स्कूल येते तर ते लोक एक खुशी होते आणि ती स्कूल मध्ये येणार ते लोक तर खुशी होते. त्या बरोबर आम्ही एक विचार करून केला, एन्जॉय द प्लेग्राऊंड. आवर्जून खास बोलू यासाठी की आपण जशी वृत्ती आहेत तसेच त्या वृत्तीचे आमचे रामशेठ आहेत. शाळेसाठी खूप त्यांची मदत असते आणि गेल्या काही दिवसातच त्यांनी हा संगणक आमच्या शाळेसाठी त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे आम्हालाही आभार मानायचे होते. आम्ही योगच शोधत होतो की कोणत्या कारणाने त्यांना इथं बोलवूया आणि त्यांचे आभार मानूया. या निमित्तानं आम्ही त्यांना बोलवले आहे. तर मी माझे वडील आणि विकास दोघांना विनंती करतो, दोघे आपण पुढे या आणि एक शाल देऊन रामशेठ यांचा सत्कार करू. नेहमीच विद्यार्थ्यांना त्यांच्या रिसॉर्ट मध्ये नेतात, खाऊ पिऊ छान घालतात, एक दिवस मुलांना खेळायची ती सगळी संधी देतात. गाईस तुम्ही इकडे पाहू शकता झाडं खूप आहेत. आसोबाचं झाड दिसतं मला, इकडे बदाम झाड आणि त्यानंतर आपण प्लेग्राऊंड जे बसवले आहेत ना, सो या साईडला प्लेग्राऊंड आहेत. इकडे लहान मुली देखील मस्त झोक्यावरती बसलेले आहेत. सो हे पहा इकडे घसरगुंडी, इकडे झोक्यावरती 2 मुली बसलेत. हे मुलींना हाय करा, हाय करा. मजा वाटते तुम्हाला? मजा वाटते ना? ओके. इकडे आपण नेम प्लेट लावली, सो तिचा देखील उद्घाटन करणार आहोत आपण. चला काय तिकडे रेबिन बांधले आणि रेबिन आता कटिंग करणार आहोत आपण. उद्घाटन. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. चला 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 जा, बिंदास बसा जा, बिंदास बसा जा. त्याच्यावर बिंदास केला होता तुम्ही. असते त्याच्यावरती बसू शकता त्याच्यावर. चला आता उद्घाटन करायला येतं. चला आता हार लावत आहे. इकडे चला फायनली उद्घाटन झालेलं आहे. आणि आता हे बघा किती आनंद मुलांना चेहऱ्यावरती, किती खुशी आहे त्यांच्या. पहा मॅडम 2 मिनिटं. नारळ फोडला तरी पाठीची पूजा करा, आमच्यात असते प्रथा. हळदी कुंकू पाठीला. एक मिनिट. आता इकडे सर ना नारळ फोडत आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवते. काय जिकडे तुम्ही पाहू शकता इकडे ग्रेटिंग कार्ड बनवलेत. सो थँक्यू म्हणून जो आपण साहित्य देत आहे मुलं सरांसाठी ते देत आहेत. सर्व मुलं देत आहेत. पा मुलांनी बनवले आहेत. छान क्लायमेट खूप छान इकडे, वातावरण भारी आहे. एकदम बाहेर इकडे सावली झाडांची, त्यात आनंद वेगळाच, उत्साह वेगळाच आहे. चला इकडे सरांनी आणि मॅडमने देखील ग्रेटिंग कार्ड बनवलं आहे. सो ते देखील सरांकडे देत आहेत. चला बा इकडे सर्वांचा आता फोटो काढायला येतात. मुलांच्यावर फोटो काढतात आपण खास करून. सो ते देखील चालू केलं. एकदम थोडं सरळ काढा. सर दिसतो आपण. चला हे बघा आता सर्व मुलांना असे बसवले घसरगुंडी होते आणि सर्वांचा आता फोटो काढतो. इकडे अमावस आहेत आपले. पुढे या खाली या. चला हे बघा पाहू शकता इकडे आता झोकाल्यावरती मुलांना बसवलं आणि सर्वांना उभे देखील केले. सर देखील आहेत आमचे आणि इकडे आता फोटो देखील काढत आहेत तिकडे. सो फोटो आहे. चला काय आता आपण जो खायला आणलाय मुलांसाठी, सो तो घेऊन येऊ त्याला गाडीमध्ये सर्व खायचं ठेवलं होतं. एकाच याच्यामध्ये 2 ब्लॉगर एकाच याच्यामध्ये 2 ब्लॉगर आहेत. हे पहा आता खायला देखील मुलांसाठी घेऊन चाललो आपण. आणि शाळेच्या इथं ना वातावरण खूप छान आहे, कारण झाडं आहेत भरपूर. आम्ही रात्री नाव काढलं होतं, मित्र होता संभाजी पत्रे आपले. सो इथे नाव काढायला का जमलं ना आम्हाला, त्याच्यामुळे तिकडे काढले तो तुम्हाला. सो लोकेशन खूप छान आहे शाळेचं. इकडे पण तुम्ही पाहू शकता. इकडे संगणक देखील दिलेलं आहे. सो कॅम्प्युटर देखील उद्घाटन इकडे सरांनी आज विचार केला आपण इकडे आज उद्घाटन देखील. चला बाई इकडं ना आता नाश्ता देखील सर्व मुलांना द्यायला सुरुवात केली.
थँक्यू बोला रे. तू घे. हा लागेल. हो हो नक्की नक्की. चला इकडे सर आहेत. सरांनी देखील शाळेसाठी खास करून संगणक दिलं आहे. सर खूप आभार तुमचा देखील. चला गाई जाताना आपण देखील आता इथून निघत आहोत. सो कार्यक्रम देखील खूप छान झाला आहे आता आपला इथे. आणि आता आपण इथून निघून जाऊया आता फॉर्मच होती. सो सर्वांनी जेवायचे सर्व जेवायच्या व्हिडिओमध्ये चल निघू जाऊ. चला गाई जाता इकडे आपला मित्र देखील निघालाय जायला. ते म्हणजे मुंबईला पुन्हा. चला भेटू नेक्स्ट टाइम आता. हां परत केव्हा भेटून माहीत नाही. चला बाय बाय. नेक्स्ट प्रोजेक्ट. नेक्स्ट सो चला काय जाताना व्हिडिओ देखील खूप मोठी झाली मला वाटते. आणि सर देखील आमचे गेले. त्यानंतर अमोल देखील मित्र आला होता. तो देखील गेला आहे मुंबईला निघून आता. आणि आपली देखील ही व्हिडिओ इथेच थांबून दिवे झाले. परंतु मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एवढंच प्रयत्न केला की आपण जे साहित्य देतो मुलांसाठी खेळासाठी असतं. आणि खास करून म्हणजे आपण जवळ कर्जत तालुक्यात आपल्या 50 स्कूलपेक्षा जास्त आपण स्कूलमध्ये आपण वाटप केलं आहे आणि बसून दिलेलं साहित्य. त्यानंतर आपण जिथे जातो तिथे आपण मुलांना खायला वगैरे घेऊन जातो. खायला काय घेऊन जातो तर मुलांना त्याचा आनंद असतो, खुशी असते की आपल्याला नाश्ता देखील मिळाला म्हणजे. सो आपण ह्या व्हिडिओचा दाखवण्याचा प्रयत्न एवढंच केला की जे आपण साहित्य देतो ते खास करून शाळेसाठी गावासाठी देतो, मुलांसाठी देतो. आणि आपल्याला मालेगावमध्ये देखील सरांनी सांगितलं आहे की तुम्ही जे साहित्य दिलं आहे त्याच्यामुळे आमच्या इथे 100% मुलं देखील आता स्कूलमध्ये येतात, शाळेमध्ये येतात. कारण कधी कधी मुलं काही कंटाळा करतात जायला आणि ही खेळणे असल्यामुळे मुलांना खेळायला भेटतो. मध्ये सुट्टी असते त्यामुळे त्याच्यामुळे खूप जण येतात. सो चला आता आपण देखील ही व्हिडिओ थांबवतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.